की मराठीत किंवा हिंदीत जे काही छोटं मोठं काम केले त्याच्यानंतर मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायला मिळणं या सेटअपमध्ये ह्या लोकांबरोबर इज अनबिलिव्हेबल. आणि इतकी इम्पॉर्टंट फिल्म ही इंडियन चित्रपटसृष्टीसाठी घडते त्याचा आपण एक भाग आहोत. हे असणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं मला. मी स्वतःला भाग्यवान समजते, नशीबवान समजते, कारण या चित्रपटाबद्दल खूप बोललं जातं. पण मल्याळम फिल्म इंडस्ट्री आपण कम्पेअर करू शकतो, कारण की मल्याळम आपल्यापेक्षा खूप छोटंसं केरळ राज्य आहे, पण ते लोक खूप जास्त त्यांच्या भाषेला, त्यांच्या संस्कृतीला धरून आहेत आजही. आपण मला असं वाटतंय बऱ्यापैकी आपण पण तसंच आहोत. आपल्याला भाषा, संस्कृती याबद्दल, साहित्याबद्दल, कलेबद्दल आपण सगळे पण खूप रिजिड असतो. इथे सुद्धा सिमिलर ऑडियन्स आहे की रिअलिस्टिक सिनेमे बघायला आवडतात, कंटेंट, आशयघन चित्रपट बघायला आवडतात. आय ऑलवेज फील की तुम्ही चांगलं करून ठेवलेलं काम कधीच वाया जात नाही. सो फ्युचरचं मला माहित नाही. आय एम करंटली एन्जॉईंग द प्रेझेंट. रिव्ह्यूज असतील किंवा चित्रपट बघून लोकांचं जे प्रेम आहे ते जे मिळत आहे ते खरंच खूप महत्वाचं आहे आणि ते मी सध्या एन्जॉय करते. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवल्यानंतर हिंदीमध्ये पदार्पण करत हिंदीमधील सुद्धा प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ पाडल्यानंतर आता एक गोड अभिनेत्री मल्याळम चित्रपट सृष्टीमध्ये त्याचं पदार्पण करते. किंबहुना पदार्पण झालंच आहे आणि त्याच निमित्ताने त्या अभिनेत्रीसोबत आपण आज गप्पा मारणार आहोत. माझ्यासोबत आहे सोनाली कुलकर्णी. सगळ्यात आधी खरंच खूप सुंदर चित्रपटाचा ट्रेलर झालाय. आम्ही चित्रपट ट्रेलर बघितलाय. कलर कॉम्बिनेशन्स असतील, चित्रपटाचा बॅकग्राऊंड स्कोर असेल, खरंच खूप उत्तम झालंय. काय वाटते फिलिंग जेव्हा आपण मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये काम करतो त्यानंतर लगेचच मल्याळम सारख्या खूप मोठ्या आणि गाजलेल्या चित्रपट सृष्टीमधून कॉल येतो, तो सुद्धा अशा चित्रपटासाठी ज्यामध्ये मोहनलाल सर आहेत. काय सांगाल? अविश्वसनीय. दॅट इज ओनली फर्स्ट थिंग आय कॅन से की अजिबात अनबिलिव्हेबल वाटतं, कारण की काही संबंध नाही आहे आपला आणि आपल्याला वाटतं की अरे आपण तर कधी असं विचार पण केला. म्हणजे मी 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 सगळीकडे म्हणते की म्हणजे माझं हे स्वप्नही नव्हतं कधी, कारण की काही कनेक्शन नाही. का असेल, आपला का कोणी विचार करेल. आणि स्पेशली लिजो जोस पेलिश्री सारखा दिग्दर्शक जो इतका भन्नाट आहे. म्हणजे मी त्याचे चित्रपट पाहिले, जलीकट्टा असेल, अंगमल्ली डायरीज, आमीन. म्हणजे तो काय विचार करतो, कसं ते मांडतो, काय त्याचं कन्व्हिक्शन असेल. ही इज वन फिल्म मेकर इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधला, ज्याचं काम बघण्यासाठी प्रेक्षक तर उत्सुक असतातच. म्हणजे त्याचा एक मोठा चाहता वर्ग आहे. मी ते पहिल्यांदा अनुभवलं. आम्ही फॅन शोला गेलो होतो आणि फॅन शो वॉज मोहनलाल सर्स फॅन शो. पण जेव्हा त्याचा त्याचा जेव्हा लोगो आला, लिजोच्या स्वतःचं प्रोडक्शन हाऊस पण आहे आमीन, तर त्याचा जेव्हा लोगो आला किंवा त्याचं नाव आलं तेव्हा लोकांनी जो आरडाओरडा केला ना. आणि माझ्याबरोबर माझा मित्र होता निखिल महाजन, आपला दिग्दर्शक. आम्ही दोघं असं होतो की व्हॉट, दिग्दर्शकाच्या नावाला एवढा आरडाओरडा, म्हणजे त्याचा इतका मोठा चाहता वर्ग आहे. हे पाहून खूप भरून आलं, कारण की इट इज सो ॲट द एंड ऑफ द डे, येस फिल्म स्टार्स आणि फेसेस हे असतात, हे दिसतात समोर, पण चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. आणि जेव्हा त्या दिग्दर्शकाला स्टारडम मिळतं किंवा त्याचा एक फॅन क्लब असतो, तेव्हा ती गोष्ट खरंच वाखाणण्याजोगी आहे आणि ती त्या दिग्दर्शकाच्या बाबतीतली आहे. हे तर झालं त्याचं ऑडियन्स. पण इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधले असे अनेक दिग्दर्शक आहेत जे त्याचं काम बघतात. आता पुढे तो काय करणार आहे, काय पद्धतीने मांडणार आहे, कारण तो खूप भन्नाट आहे. त्याचं व्हिजन खूपच वेगळं आहे. म्हणजे आता तुम्हाला ट्रेलरमधनं लक्षात आलं असेल, त्याच्या फ्रेम्स असतील, त्याचे कॅरेक्टर्स असतील. आणि या चित्रपटात त्यांनी खूप एक्सपेरिमेंट्स केलेत. म्हणजे मल्याळम फिल्म आहे, पण त्यांनी एक मराठी ॲक्ट्रेस घेतली आहे, एक बेंगॉली मुलगी घेतली आहे, एक कन्नडाचा विलन आहे, जे खूप रॅन्डम लोकांना एकत्र घेतलंय. त्याचा बॅकग्राऊंड स्कोर खूप वेगळाच आहे. फिल्ममधलं ग्रॅमर जे आहे ते असं आहे की खूप मोठे मोठे लॉंग शॉट्स आहेत, क्लोजअप्स नाहीयेत, कटिंग नाहीयेत. त्याला तर हवं होतं की आमचं गाणं अख्खं वन शॉट मध्ये करायचं, विच आय वॉज रेडी फॉर, पण व्हिज्युअली काही गोष्टी कट कराव्या लागतात. सो एक वेगळीच विजन आहे या चित्रपटाच्या बाबतीत. आणि म्हणून मला वाटतं इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फिल्म टू बी मेड इन इंडियन सिनेमा. अँड नाव बिईंग एन आर्टिस्ट, जो तू प्रश्न विचारला की मराठीत किंवा हिंदीत जे काही छोटं मोठं काम केले त्याच्यानंतर मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायला मिळणं या सेटअपमध्ये ह्या लोकांबरोबर इज
अनबिलिव्हेबल. आणि इतकी इम्पॉर्टंट फिल्म ही इंडियन चित्रपटसृष्टीसाठी घडते, त्याचा आपण एक भाग आहोत. हे असणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं मला. मी स्वतःला भाग्यवान समजते, नशीबवान समजते, कारण या चित्रपटाबद्दल खूप बोललं जातंय, खूप बोललं जातंय. काहींना खूप आवडतोय हा एक्सपेरिमेंट, काहींना पचत नाही, कारण आपल्याला सवय नाहीये. म्हणजे आपली आजी ज्या पद्धतीने आपल्याला गोष्टी सांगायची, त्याला एक गती आहे, एक लय आहे, एक शांत करणं आहे. आपल्याला तसं बघायची तर सवयच राहिली ना. आपल्याला पटपट पटपट बघून गोष्ट सांगा आणि पुढे न्या. तरी आपण 3.5 तासाचा ॲनिमल पाहतोच ना. सो 2.5 तासात आपल्याला एका वेगळ्या विश्वात ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर ते ट्रान्सपोर्टेशन नुसतं चला चला वेगळ्या विश्वात नेतो असं होत नाही. ते साऊंडने, व्हिज्युअल्सने, त्या स्पीडने ट्रान्सपोर्ट करावं लागतं ना. टाईम मशीन आहे ना ती. हळू आपल्याला तिथे न्यायचं असेल तर एव्हरीथिंग शुड हेल्प यू इन दॅट सराउंडिंग, ज्याची आपल्याला सवय नाही. त्यामुळे चर्चा खूप होते आणि ही चर्चा होणंही खूप गरजेचं आहे, कारण कोणीतरी एक वेगळा प्रयोग करतोय आणि त्या प्रयोगाला तो यशस्वी होणार, अयशस्वी होणार, त्याला 2च पर्याय आहेत. आयदर तो चालणार किंवा नाही चालणार. पण त्याच्या अवतीभोवती असणारी चर्चा अत्यंत महत्त्वाची आणि या चित्रपटाच्या बाबतीत ती होताना दिसते आणि त्याचा एक भाग आहोत आपण, याचा मला खरंच अभिमान आहे. किंबहुना असं बोलायला काहीच हरकत नाही की जसा आपला मराठी ऑडियन्स असू द्या किंवा हिंदी चित्रपटाचा ऑडियन्स असू द्या, तो सिनेमाची स्टोरी, सिनेमामध्ये जे कलाकार आहेत त्यांच्यावर जास्त फोकस असतो. किंबहुना दिग्दर्शकावर जरी फोकस असले तरी दिग्दर्शकाची तेवढी हवा नसते जेवढी, जसं तू आता बोललीस की त्या इंडस्ट्रीमध्ये त्याचा जेव्हा लोगो आला तेव्हा खरंच खूप हाईप होती आणि असलीच पाहिजे. बरं, दुसरा प्रश्न मला असं विचारायला आवडेल की सोशल मीडियावर एक पोस्ट बघितली, जानेवारी ते जूनपर्यंतचा प्रवास किती भारी असतं ते महिने. कारण का जेव्हा आपण मराठी चित्रपट सृष्टीसाठी काम करत असतो किंबहुना हिंदीसाठी, त्या आपल्याला मोजून 30 दिवस किंबहुना 1 महिना 2 महिना, पण ही लॉंग प्रोसेस एवढी आणि त्यातल्या त्यात त्या पूर्ण वातावरणामध्ये आपण राहतोय, त्या कलाकारांसोबत खाणं पिणं उठणं वगैरे असतं. काय सांगशील एकंदरीत त्या सगळ्याबद्दल? नाही, मला गंमत वाटली. वर्षभर आम्ही शूट करत होतो या फिल्मसाठी, ऑलमोस्ट वर्षभर. आणि त्याच्या पुढे पोस्ट आणि सगळं. सो गेल्या वर्षभरात 2023 मध्ये मी फक्त 2 चित्रपट शूट केलेत. आणि असं कधीच घडलेलं नाहीये. म्हणजे एकच मराठी फिल्म शूट केली मी, रावसाहेब, आणि एक मल्याळम फिल्म. सो इट्स व्हेरी रेअर, कारण मी मधल्या काळात खूप काम केलं. पण वेगळा अनुभव होता, अत्यंत वेगळा अनुभव होता, कारण की ही सगळी माणसं अनोळखी. त्यात आम्ही राजस्थानला जाऊन शूट केलं. सो जेव्हा आपण असे आउटडोर लोकेशनला जातो, आम्ही जानेवारीमध्ये शूट केलं, जेव्हा खूप थंडी होती, खूप स्टॉर्म्स होते, वादळ आला होता, त्यामुळे गोष्टी पुढे मागे होत होत्या, सिक्वेन्सेस संपत नव्हते. फाईट सिक्वेन्सेस आहेत मोठे मोठे या चित्रपटात, त्यांना 1 महिना लागला शूटिंगला. 1 महिना एक फाईट सिक्वेन्स शूट करत होतो आणि आम्ही तिथे होतो, कारण आम्ही त्याचा स्पेक्टेटर म्हणून भाग असल्यामुळे इतका वेळ ते सगळं शूट होणं आणि मग आपले सीन्स येणं आणि मग ते सगळं खूप खालीवर झालं होतं. पण यू कॅन अंडरस्टँड, जेव्हा इतका मोठा तामझाम असतो, इतका मोठा तो सगळा कारभार असतो, तेव्हा आपला हातभार कितीही असला तरी तो मौल्यवान आहे आणि तो यू हॅव टू गो विथ द टीम. सो इंटरेस्टिंग अनुभव होता. थोडासा कधी कधी फ्रस्ट्रेटिंग होता, कारण वेगळ्या प्रांतात आहोत, आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर इतके दिवस, त्यात आपली भाषा बोलणारं कोणी नाही आसपास. सगळे वेगळी भाषा बोलतात, मल्याळम मध्ये बोलतात 24 तास, आणि आपल्याला नाही येत ती भाषा. इंग्लिश बोलणारी मोजकी, बोटावर मोजणारी 2-3 लोक होती. सो त्यांच्याशीच फक्त इंटरॅक्शन, बाकीचे काय बोलतात हे समजून घेण्याचा प्रयत्न. कधी कधी खूप एकटेपणाही वाटला होता सेटवर. पण मग इट्स ऑल अबाउट द फिल्म. बरोबर. वेन यू नो. आणि जेव्हा मला व्हिज्युअल दाखवले, थोडंसं एडिट दाखवलं लिजोनी, तेव्हा असं वाटलं की अरे हे सगळं यासाठी होतंय. सो इट्स ऑल वर्थ इट. आणि ते मेहनत, ते कष्ट बाकीचे इतके करतात, तर आपला जो काही खारीचा वाटा आहे तो आपण उचललाच पाहिजे. नाही, असं बोलायला काहीच हरकत नाही की जेवढी मेहनत ही प्रत्येक चित्रपटाला लागते तशी झाली आहे. काय सांगशील मराठी चित्रपटसृष्टीचं एकंदरीत वातावरण, त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टी आणि आता मल्याळम चित्रपटसृष्टी, तिघांचा कन्सेप्ट किंबहुना तिघांची त्या 3 इंडस्ट्रीमध्ये चालताना फिरताना एक तारेवरची कसरत असते. मराठी चित्रपटसृष्टी जेवढी समृद्ध आहे, किंबहुना अजून पुढे जेवढी समृद्ध होईल तेवढीच तामिळ इंडस्ट्री सुद्धा आहे. दोघांमधला एकूण एक दुवा काय सांगशील, किंवा किती सिमिलरिटी आहे किंबहुना किती तफावत आहे दोन्ही आपल्या इंडस्ट्रीमध्ये? सो वी कॅन कम्पेअर मल्याळम फिल्म इंडस्ट्री टू मराठी फिल्म इंडस्ट्री. हिंदी करता येत नाही, कारण त्यांचा सगळा आवाकाच मोठा असतो. जरी तुमचं बाकी टेक्निकल ॲस्पेक्ट आणि काम जरी सेम असलं तरी आवाका मोठा असल्यामुळे गोष्टी फार बदलतात.
पण मल्याळम फिल्म इंडस्ट्री आपण कम्पेअर करू शकतो, कारण की मल्याळम आपल्यापेक्षा खूप छोटंसं केरळ राज्य आहे, पण ते लोक खूप जास्त त्यांच्या भाषेला, त्यांच्या संस्कृतीला धरून आहेत आजही. आपल्या आपण मला असं वाटतंय बऱ्यापैकी आपण पण तसंच आहोत. आपल्याला भाषा, संस्कृती याबद्दल, साहित्याबद्दल, कलेबद्दल आपण सगळे पण खूप रिजिड असतो. इथे सुद्धा सिमिलर ऑडियन्स आहे की रिअलिस्टिक सिनेमे बघायला आवडतात, कंटेंट, आशयघन चित्रपट बघायला आवडतात. सो बॉलिवूड, तामिळ, तेलुगू सिमिलर आहे, पण मल्याळम आणि मराठी खूप सिमिलर आहे या बाबतीत, की आपल्याला रिअल आशयघन चित्रपट बघायला आवडतात. हिट्स पण खूप सिमिलर आहेत. फक्त एकच गोष्ट आहे की तिथे पहिलं प्राधान्य जे आहे ते त्यांच्या भाषेतील गोष्टींना दिलं जातं. आजही तुम्ही जर का केरळमध्ये उतरलात कुठेही आणि तुम्ही इंग्लिशमध्ये विचारलं तर तुम्हाला कोणीही उत्तर देणार नाही. तुम्हाला मल्याळममध्येच ते उत्तर देतील. सो त्यांच्या भाषेच्या बाबतीत, त्यांच्या संस्कृती आणि चित्रपटांच्या बाबतीत ते कुठल्याच गोष्टीला प्राधान्य देत नाहीत. पहिलं मल्याळम 600 स्क्रीन्स डेडिकेटेडली फक्त मल्याळम चित्रपटासाठी, जे की आपल्यापेक्षा आपण आपलं राज्य आणि आपल्याकडे असणारे थिएटर्स हे दुप्पट आहेत, पण डेडिकेटेड स्क्रीन्स आपल्याकडे 150 पण नाही आहेत जिथे फक्त मराठी चित्रपट चालतील. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या डिफरंट आहेत, पण सिमिलॅरिटीज पण खूप आहेत. इनफॅक्ट मी याच्या आधी मल्याळम चित्रपटाशी माझा संबंध आलेला आहे. मी क्लासमेट्सचा रिमेक केलाय, जो की मल्याळममधला गाजलेला चित्रपट आहे, किंवा शटरचा रिमेक जो मी केलाय तो सुद्धा मल्याळम चित्रपट आहे. सो एक कुठेतरी एक नातं जोडलं गेलं होतं, जे आता या स्वरूपातनं मोठ्या प्रमाणात पुढे आलं. नाही, कारण का जसं मी सुरुवातीला बोललो, ट्रेलर जेव्हा आम्ही बघितलं तर ट्रेलरमध्ये खरंच खूप चांगल्या पद्धतीने कलर शेड्स आहेत. मग तो लाल कलर असू दे, ब्राऊन असू दे, त्याच्यानंतर पिवळा कलर असू दे, हळद कलर असतो त्याला. काय सांगशील एकंदरीत की जेव्हा आपण अशा चित्रपटाचा भाग बनतो, ज्या चित्रपटामध्ये आपल्याला अशी भारभक्कम भूमिका मिळालेली असते की नाही बा चला, भल्या चित्रपटामध्ये मला 2 सीन जरी मिळाले तरी ते खरंच तेवढ्या चांगल्या पद्धतीने गाजले पाहिजेत, जेणेकरून त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने माझ्यावर जो विश्वास ठेवलाय तो कम्प्लीट झाला पाहिजे. काय सांगशील एकंदरीत हा चित्रपट किती एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो सोनाली कुलकर्णीच्या नवीन पुढच्या प्रवासासाठी? आय डोंट नो, म्हणजे ह्याचं आपण कोणीच प्रिडिक्ट नाही करू शकत. जेव्हा नटरंग आला होता तेव्हा मी काहीच प्रिडिक्ट नव्हतं केलं की हाऊ लाईफ इज गोइंग टू चेंज. आय थिंक प्रिटी मच 10 वर्षांनी तशी परिस्थिती वेगळ्या चित्रपटसृष्टीत निर्माण होते. आय डोंट नो, आय एम ओपन टू सी की काय पुढे वाढवून ठेवलंय. ॲट द सेम टाइम या फिल्मचा भाग होणंच इन इट सेल्फ इज अ व्हेरी बिग डील. मला वाटतंय की जसं तू म्हणालास व्हिज्युअली, सो मधु नीलकंठन जे आमचे DOP आहेत, किंवा प्रशांत पिल्लै जो आमचा म्युझिक डिरेक्टर आहे, त्यांनी पण एक मराठी फिल्मला म्युझिक दिलंय. सो कुठेतरी काहीतरी कनेक्शन आहे. तर ह्या इतक्या मोठ्या ग्रँड स्केलचा भाग असताना त्याचं पुढे काही ना काहीतरी नक्की होईल असं मला वाटतं. आय डोंट नो. आय ऑलवेज फील की तुम्ही चांगलं करून ठेवलेलं काम कधीच वाया जात नाही. सो फ्युचरचं मला माहित नाही. आय एम करंटली एन्जॉईंग द प्रेझेंट. रिव्ह्यूज असतील किंवा चित्रपट बघून लोकांचं जे प्रेम आहे ते जे मिळत आहे ते खरंच खूप महत्वाचं आहे, आणि ते मी सध्या एन्जॉय करते. नक्कीच. नाही, खरं मी रिव्ह्यू सुद्धा बघितले, याचे 2-3 रिव्ह्यू बघितले युट्यूबवर. खरंच खूप सुंदर रिव्ह्यू. काही एका रिव्ह्यूचं मला तुला सांगायला आवडेल की एक रिव्ह्यू असा आलेला की हा चित्रपट जर हिंदीमध्ये बनला असता तर बॉलिवूड वाचलं असतं, असे सुद्धा रिव्ह्यू आलेले आहेत. काही काही तुर्तास मी थांबतो इकडे, कारण का खूप पत्रकार मित्रांना त्यासोबत गप्पा मारत आहेत. जाता एखादा डायलॉग होऊन जाऊ दे, कारण का ट्रेलर मध्ये तर पाहिजे तसं डायलॉग बोलताना तू दिसत नाही चित्रपटात. म्हणजे मला गंमत ही वाटते आमच्या दिग्दर्शकाची हिंमत जी आहे त्याला तुम्ही वाखाणण्याजोगी असं म्हणायला हरकत नाही. फक्त व्हॉइस ओव्हर आहे फक्त बिगिनिंगला, जो की एका वेगळ्या कॅरेक्टर्स आहे, जे कॅरेक्टर फिल्म मध्ये 2 मिनिटासाठी दिसतं. त्याशिवाय तुमच्याकडे मोहनलाल आहे, हु इज प्लेइंग द टायटल रोल. 3 मिनिटाच्या ट्रेलर मध्ये त्यांचे 3 शॉट्स आहेत. ते पण शेवटी आहे. सो यू सी द काइंड ऑफ कॉन्फिडन्स ही हॅज ऑन हिज प्रोजेक्ट. त्यांनी कोणत्याही चेहऱ्याला, कुठल्याही नटाला, कुठल्याही कॅरेक्टरला वेगळं प्राधान्य दिलेलं नाही. प्रत्येकाचे सिंगल शॉट्स आहेत. इफ यू सी एव्हरी कॅरेक्टर एक शॉट मध्ये तुम्हाला दिसतं. मोहनलाल सरांचे 3 शॉट्स आहेत, त्यातले 2 आउट ऑफ फोकस आहेत, ब्लर आहेत. फक्त असे येऊन राहतात तेव्हा ते दिसतात. आणि इट इज सम डिफरंट लेवल ऑफ कॉन्फिडन्स दॅट ही हॅज. सो हॅव्हिंग सेड दॅट, आय एम सो ग्लॅड की अशा पिक्चरमध्ये, अशा गोष्टीमध्ये
अत्यंत इम्पॉर्टंट प्लॉट चेंजिंग कॅरेक्टर मला करायला मिळतं आहे रंगराणीचं, आणि खूप वेगळ्या पद्धतीने मला देखील प्रेझेंट करण्यात आलं आहे. सो आपल्याला स्वतःला अशा कलाकृतीत पाहताना मला नितांत आदर आणि अभिमान वाटतो आपल्या कलासृष्टीचं, कारण माझं मराठीतलं काम बघून मला त्या दिग्दर्शकांनी बोलवलं. सो म्हणजे तुम्हालाही अभिमान वाटेल अशी कलाकृती आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास आपण थांबूया आणि जाता पुन्हा एकदा तुझ्या संपूर्ण टीमला आणि येणाऱ्या नवीन प्रोजेक्टला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.